नमस्कार, मी धनंजय सानप गृहवंश शोमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जमाफी, कापसाला योग्य भाव, हमी भावाला कायदेशीर हमी आणि पीक विम्याच्या प्रश्नावरून किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शनिवारी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर छोट्या छोट्या शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं टिकैत यांनी म्हटलंय. राकेश टिकैत नेमकं काय म्हणाले तेच आपण आजच्या द ॲग्रो शोमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे महाराष्ट्रातील जळगावमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून सरकारवरती जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याचा दावाही टिकैत यांनी केला आहे. शेतकरी कर्ज, त्यासोबतच पिकांना योग्य भाव आणि पीक विमा अशा अनेक समस्यांना सामोरे जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्नही चिंताजनक असल्याची टिकैत यांनी चिंतासुद्धा व्यक्त केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण आहेत आणि त्यांच्या डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचा बोज आहे, असंही टिकैत म्हणालेत. सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असली तरी त्यातून शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा मिळत नाही असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी आणि मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्याची गरज असल्याचंही टिकैत यांनी सांगितलंय. यानंतर टिकैत यांनी महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा उपस्थित केला. राज्यात मोठ्या प्रमाणावरती शेतकरी कापूस पिकवतात, मात्र कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यासोबतच अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलचा परिणामही शेतकऱ्यांवरती होण्याची शक्यता असल्याची चिंताही राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही तर त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीन खराब होईल असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकांना MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण हमीभाव म्हणतो, त्या हमीभावाची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणीसुद्धा टिकैत यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली. राकेश टिकैत यांनी केवळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नसल्याचं सुद्धा म्हटलंय. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि दुसरीकडे त्यांच्या पिकांना योग्य दर मिळेल याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशीही त्यांची भूमिका आहे. बिहारमध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत असल्यानं सुमारे 1,00,000 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचा दावाही टिकैत यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हे नुकसान सुमारे 2,00,000 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावाही त्यांनीच केला आहे. टिकैत यांच्या मते जर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभावाची कायदेशीर हमी मिळाली तर वारंवार कर्जमाफीची गरज भासणार नाही. शेतमालाला योग्य दर मिळाला तर शेतकरी स्वतःच कर्ज फेडण्याच्या स्थितीत येऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी महाराष्ट्रातील पीक विमा व्यवस्थेवरतीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही ठिकाणी पीक विमा कंपन्यांची स्थानिक कार्यालयही उपलब्ध नसल्याचा दावाही टिकैत यांनी बोलताना केला. तसंच सरकार आणि पीक विमा कंपन्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात अनेक छोट्या छोट्या शेतकरी संघटना आहेत, मात्र या संघटनांना एकत्र आणण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं टिकैत यांनी प्रतिपादन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं लवकर लक्ष दिलं नाही तर 10 ऑगस्टपर्यंत छोट्या छोट्या शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. हमीभावाला कायदेशीर हमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव या प्रमुख मागण्यांसाठी देशभरात आंदोलन उभं करण्याची गरज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे. सरकारच्या धोरणांचा विरोध लोकशाही मार्गाने करणं गरजेचं असल्याचंही टिकैत यांचं मत आहे. तसंच विरोधकांनी संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक ताकदीने मांडण्याची गरज असल्याचंही ते म्हणतायत. शेतकऱ्यांच्या समस्यांवरती तोडगा निघाला नाही तर आगामी काळात आंदोलन आणखी मोठं होऊ शकतं असा इशाराही टिकैत यांनी दिला आहे. एकूणच काय तर कर्जमाफीसोबतच शेतीमालाला योग्य भाव, MSPची कायदेशीर हमी आणि पीक विम्याच्या समस्या दूर करण्याची मागणी किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी महाराष्ट्रात केलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना एकत्र करून आगामी काळात आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे एकूणच कापसाचे दर असतील, हमीभावाचा प्रश्न असेल किंवा कर्जमाफी असेल, या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे आणि त्यामुळेच पुढच्या काळात ते नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या.